नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये शिवतेज ज्ञान फाउंडेशन. लाईन आणि प्लेन आपण पाहतोय. लाईन आणि प्लेनचं हे जे लेक्चर आहे हे 6वं लेक्चर आहे आणि या लाईन आणि प्लेन मध्ये डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन हा कन्सेप्ट आपण पाहतोय. तर पहा बाळांनो, लाईनचे जे दोन इक्वेशन्स असतील इन द कार्टेशियन फॉर्म या प्रकारे दिलेले असतील. x - x1 upon a1 equal to y - y1 upon b1 equal to z - z1 upon c1. And similarly the second equation of the skew line is x - x2 upon a2 y - y2 upon b2 z - z2 upon c2. Then the shortest distance between them is x2 minus x1 y2 minus y1 z2 minus z1 a1 b1 c1 a2 b2 c2. आणि हे जे काय आहे तर हा जो डिटरमिनंट आपण कॅल्क्युलेट करतो तर याची मॅग्निट्यूड तिथे असणार आहे. ठीक आहे. तर पहा, या टाइपचे जे क्वेश्चन्स आहेत या टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला 3 मार्क्स साठी एग्जामला विचारले जातील. लाईन आणि प्लेन मध्ये या टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला बोर्ड एग्जामला दिसतील. हे जे आहे हे लेक्चर नंबर 6 आहे. आता बघा, हा x1 y1 z1 आपल्याला फर्स्ट इक्वेशन वरून मिळणार. a1 b1 c1 हा सुद्धा आपल्याला फर्स्ट इक्वेशन वरून, हे जे आहे हे आपल्याला सेकंड इक्वेशन वरून मिळणार. तर पहा, फाइंड द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन लाईन हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट आपल्याला पाहायचा आहे. एक्झाम्पल मी तुमच्या समोर मांडतो. x + 1 upon 7. After that y plus 1 z plus 1 y plus 1 and equal to z plus 1 upon in denominator -6 1. And the second line's equation x minus 3 upon 1 y minus 5 upon -2 and z minus 7 upon 1. एकदा का तुम्हाला ही दोन इक्वेशन मिळाली तर हे दोन्हीचे दोन्ही इक्वेशन आपल्याला या फॉर्म मध्ये घ्यायची. आता बघा, यामध्ये मी किती प्रकारचे तुम्हाला प्रॉब्लेम शिकवणार आहे. तर शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे या फॉर्म्युल्यावरती क्वेश्चन कोणकोणते विचारले जातील. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला विचारतील फाइंड शॉर्टेस्ट डिस्टन्स. फाइंड शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे काय करायचं, डायरेक्टली हा फॉर्म्युला वापरायचा, शॉर्टेस्ट डिस्टन्स शोधायचं. सेकंड टाइपचे क्वेश्चन्स कसे विचारतील, check whether the lines intersecting or not. ठीक आहे. लाईन इंटरसेक्ट करत असतील तर शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे हा डिटरमिनंट 0 येतो. त्यानंतर तुम्हाला काय कन्सेप्ट असेल, डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन. डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. आणि फोर्थ टाइपचे जे क्वेश्चन्स असणार आहेत, व्हेन लाईन्स इंटरसेक्टिंग. जर लाईन इंटरसेक्टिंग असतील तर तुम्हाला फाइंड द व्हॅल्यू ऑफ अननोन. मग अननोन काय असेल, एक तर x असेल किंवा लॅम्बडा असेल, किंवा काय लॅम्बडा असेल किंवा p असेल किंवा q असेल. अशा प्रकारचे अननोन दिलेले असतील आणि त्यांची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आय होप मी जे बोलतोय हे सगळ्यांना समजत असावं. ओके. तर पहा बाळांनो, ही जी दिलेली इक्वेशन्स आहे, हा जो आहे तो हा क्वेश्चन नंबर 4 आहे इन द एक्सरसाइज 6.2. लेट we can write given equation as कशा प्रकारे लिहायचे, तर या प्रकारे आपण राईट डाऊन करायचे. x मायनस असला पाहिजे, जर प्लस असेल तर त्याला मायनस ऑफ मायनस तिथे लिहिणार आपण. x minus of -1 y minus of -1 and z minus of -1. डिनॉमिनेटरला इथे 7 आहे, इथे -6 आहे आणि इथे 1 आहे. याच्यामध्ये काही चेंजेस करायचे नाही. सेकंड इक्वेशन x -3 त्या प्रॉपर फॉर्मॅट मध्ये आहे. y -5 upon -2 and z -7 upon 1. दोन तुम्हाला इक्वेशन दिलेत. हे दिलेले इक्वेशन जे आहेत ते याच्या बरोबर कंपेअर करायचे. मी काय म्हणणार, कंपेअर गिवन इक्वेशन विथ इक्वेशन 1. इक्वेशन 1 जे आहे ते तुम्ही या ठिकाणी ते राईट करायचे. कुठून लिहिणार, ते इथून लिहिणार तुम्ही. लक्षात येते. इक्वेशन 1 तुम्ही इथून राईट डाऊन करणार
मग हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन जर तुम्ही या ठिकाणी लिहिलं तर आपल्याला काय मिळणार आहे x1 y1 z1 a1 b1 c1. मला याच्या व्हॅल्यू पाहिजेत. या 4 टाइपचे प्रॉब्लेम्स आपण पाहणार आहोत. 4 मी सॉल्व्ह करून देणार, 4 तुम्हाला होमवर्कला देणार. अशा प्रकारे जे आहे ते लेक्चर मी पूर्ण करणार आहे. तर पहा इथे काय करतोय आपण, शॉर्टेस्ट डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं. आता बघा जर आपण कंपेअर केलं तर ऑब्वियसली तुम्ही प्रत्येक जण सांगू शकता x1 y1 z1. ठीक आहे. त्यानंतर a1 b1 आणि c1 ह्या व्हॅल्यू तुम्ही सांगणार आणि x2 y2 z2. ठीक आहे, z2 and a2 b2 and c2 या ज्या व्हॅल्यू आहेत त्या तुम्ही मला सांगणार आहात. तर x1 y1 z1 हे प्रत्येकी काय आहेत -1 -1 -1. त्यानंतर a1 b1 c1 काय आहेत 7 -6 1 7 -6 1. त्यानंतर x2 y2 z2 म्हणजेच काय 3 5 7 आणि हे किती आहे 1 -2 and 1. एकदा का तुम्हाला हे मिळालं की त्याच्यावरनं काय मिळणार, आपण काय कॅल्क्युलेट करणार आहे, त्या डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचे. मग डिस्टन्स तुम्ही कसं फाइंड आउट करणार बाळांनो, बघा डिस्टन्स कॅल्क्युलेट करताना डायरेक्टली फॉर्म्युला. ठीक आहे, फॉर्म्युला हे जे डिस्टन्स आहे हिला मी या ठिकाणी राईट डाऊन करतो आणि हा डिटरमिनंट. हा डिटरमिनंट जो आहे तो डिटरमिनंट कसा काढायचा तो सांगतो. फॉर्म्युला आपण राईट डाऊन करूया x2 x1 y2 y1 and z2 z1. इथे काय येणार a1 b1 c1 a2 b2 c2. त्यानंतर इथे बघा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. मग इथे काय येणार तुमचा, इथे काय येणार या दोघांचा प्रोडक्ट येणार b1 c2 c1 b2. इथे काय येणार तुम्हाला पहा बरं, आपण काय करतो डिटरमिनंट कॅल्क्युलेट करताना सॉरी हा डिटरमिनंट कॅल्क्युलेट करण्याच्या ऐवजी हा करा a2 c1 a1 c2 आणि लास्ट वाला कसा पहा बरं का, इथे मी चेंज केलं म्हणजे काय a2 c1 ऍक्च्युअली डिटरमिनंट आपण असा करतो पण ते मायनस साइन ने ऍब्सॉर्ब करून घेतला. आणि थर्ड वाला a1 b2 a2 b1 ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज. लक्षात येतंय. हा म्हणजे थोडक्यात काय करतोय आपण, हा जो आहे तो कोफॅक्टर ऑफ a11 कोफॅक्टर ऑफ a22 and कोफॅक्टर ऑफ a3. बघा कोफॅक्टर कोणाचा a11 चा, नंतर a12 चा आणि a13 चा. याचा जो आहे तो याचा स्क्वेअर आहे बघा प्रत्येक ठिकाणी प्लस याचा स्क्वेअर आहे, कोफॅक्टरचा स्क्वेअर केलेला आहे हा. ठीक आहे. आता बघा डिस्टन्स कॅल्क्युलेट करताना वरच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या वरच्या व्हॅल्यू डायरेक्टली आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. वरती काय x2 x1 3 मायनस ऑफ -1 हा मायनस मायनस प्लस होणार, हा प्लस होणार प्लस होणार. 3 + 1 4 5 + 1 6 7 + 1 8. ओके. x2 x1 y2 y1 z2 z1. त्यानंतर इथे काय येणार a1 b1 c1 मीन्स 7 -6 and 1 आणि इथे काय येणार 1 -2 and 1. आता या ठिकाणी आपण काय करणार आहे, आपण डायरेक्ट ह्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहे. ठीक आहे. बघा कशा करणार -6 * 1 -6 -2 * 1 -2 मधला मायनस मायनस प्लस झाला ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इथे सेकंड ब्रॅकेट मध्ये काय मिळणार. आता असा डिटरमिनंट इव्हॅल्यूएट करण्याच्या ऐवजी आपण असा घेणार 1 * 1 1 7 7 * 1 7 1 - 7 प्लस लास्ट ला काय येणार 7 * -2 -14 1 * -6 + 6 ब्रॅकेट स्क्वेअर. इट्स व्हेरी सिंपल. ओके. फक्त फॉर्म्युला लिहिताना तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येईल पण जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर 100% तुम्हाला हे व्यवस्थितपणे सोडवता येईल. ओके. आता पहा हा डिस्टन्स. ठीक आहे. डिस्टन्स कॅल्क्युलेट करताना हा डिटरमिनंट डायरेक्टली इव्हॅल्युएट करा. बघा किती येतोय तो 4. इथे काय येणार -6 * 1 -6 -2 * 1 + 2 -6 * 7 * 1 7 1 * 1 -1.
त्यानंतर प्लस 8 8 into 7 2s are minus 14 1 6 are plus 6 into स्क्वेअर रूट मध्ये इथे काय येणार minus 6 plus 2 minus 4 चा स्क्वेअर plus 1 minus 6 minus 6 चा स्क्वेअर 14 minus 6 minus 14 plus 6 minus 8 चा स्क्वेअर. चला कॅल्क्युलेट करा. हे डिस्टन्स किती मिळतंय इथे वरती मिळाला 4. आता हे डिस्टन्स जे इथे मॉड्युलस मध्ये टाकायचे सगळीकडे 4 4 into minus 6 plus 4 किती minus 4 minus 6 into 6 plus 8 into minus 8 upon in denominator 16 plus 36 plus 64. खाली जर कॅल्क्युलेट केलं तर हा येतो 116. 36 plus 64 100 100 plus 16 116. Now here 4 into 4 minus 16 6 into 6 minus 36 8 8 are 64. Again it is minus 1. Is it correct? So minus 6 minus 6. हे जे आहे हे सगळीकडे ही जी मॅग्निट्यूड आहे ही मॅग्निट्यूड काय करणार आहेत आपण याला मॉड्युलस मध्ये टाकणार आहेत. डिस्टन्स नेव्हर निगेटिव्ह. डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स ऑलवेज याच्यामध्ये पाहिजे. ठीक आहे. बघा बरं कॅल्क्युलेट करा. फायनल आन्सर काय मिळते मला सांगा तुम्ही तिथे. व्हॉट्स युअर फायनल आन्सर? नाउ चेक. सगळ्यांनी सॉल्व करा. फायनली मला सांगा आन्सर काय मिळतंय तिथे. चला केलं कॅल्क्युलेट. एकदा बघा सगळ्यांनी काय मिळते तुम्हाला ते आन्सर तिथे. चेक करा. ठीक आहे. मी पेन घेतोय. पेन चेंज करतोय. पेन असणं महत्वाचं आहे. ठीक आहे. बघा आपला फोर्थ वाला प्रॉब्लेम आहे. इथे किती मिळतं एकदा चेक करा. बरोबर आहे. x मायनस ऑफ मायनस 116 वरती पण 116 येतोय. डिनॉमिनेटरला 116 येतोय. इज इट समथिंग रॉंग? x2 मायनस x1 डिप्लाय मायनस 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 सगळीकडे मायनस आहे. आणि 7 मायनस 6 1 7 मायनस 6 1 त्यानंतर 357 357 1 मायनस 2 1 1 minus 2 1. I will find the 1 minus 2 1. हाँ काय मिळते बघा बरं इथे. इट करेक्ट. हियर x2 minus x1 4 6 8 7 minus 6 1 1 minus 2 1. हाँ डिटरमिनेंट किती आला हा 4 minus 6 plus 2 minus 6 plus 2 त्यानंतर इथे 6 7 into minus 1 आणि प्लस 8 minus 14 plus 6. It's correct. 8 into minus 8 8 8s are 64 4 4s are minus 16 6 6 are 36. आणि इथे जो आहे तो इथे काय आला तुमचा -6 into 1 -6 -2 plus 2 झाला हा. इथे मिळाला 7 1 1 are 1 -7 1 -7 -6 चा स्क्वेअर आणि 7 2s are -14 plus 6 -14 plus 6 8 64 36. हाँ हे करेक्ट आहे. 4 4s are 36 आणि 8 8 into -8 64. वरती पण आपण असं म्हणू शकतो इथे d is equal to वरती मिळाला 116 आणि डिनॉमिनेटरला सुद्धा आला 116. ठीक आहे. हे सिंप्लिफाय करता येईल आपल्याला. सो रूट मध्ये 116 युनिट. सो दॅट्स अवर फायनल आन्सर. ठीक आहे. हे मिळालं तुम्हाला डिस्टन्स. डिस्टन्स नेव्हर निगेटिव्ह. डिस्टन्स ऑलवेज पॉझिटिव्ह. आता बघा हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन नंबर 4 आपण पाहिला होता.
सेम त्याच्यासारखे जे क्वेश्चन्स आहेत तर त्याच्यासारखा पुढचा आपण एक क्वेश्चन पाहूया. तर याच्यामध्ये होमवर्क साठी कोणता आहे तुम्हाला, तर बघा सेम याच्यासारखा असणारा होमवर्कचा जो क्वेश्चन आहे तो होमवर्कचा क्वेश्चन आहे. सॉल्व क्वेश्चन नंबर 15. सॉल्व क्वेश्चन नंबर 15 क्वेश्चन घ्यायचा, त्यानंतर सेम याच पद्धतीने तो सॉल्व करायचा. आता बघा सेकंड टाइपचे जे क्वेश्चन्स आहेत हे फर्स्ट टाइपचे क्वेश्चन्स आहेत. हा पहिला क्वेश्चन आणि हा एक होमवर्कला. मग त्यामध्ये क्वेश्चन्स कसा विचारला जातो तुम्हाला, तर तो क्वेश्चन घेऊया. पहिल्या टाइपचा क्वेश्चन झाला, होमवर्कला एक क्वेश्चन तुम्हाला दिलाय, तो क्वेश्चन तुम्ही सॉल्व करणार आहे. बघा सेकंड क्वेश्चन अशा प्रकारे विचारला जातो. हा जो आहे तो हा क्वेश्चन नंबर 7 आहे. बाय कम्प्युटिंग द शॉर्टेस्ट डिस्टन्स determine whether the following lines are intersecting each other. ठीक है, each other, and the equation is x minus 5 upon 4, y minus 7 upon minus 5, and z plus 3 upon minus 5, and x minus 8 upon 7, y minus 7 upon 1, z minus 5 upon 3. आता सेकंडली आपल्याला चेक काय करायचंय, आपल्याला चेक करायचंय बाय कम्प्युटिंग द शॉर्टेज डिस्टन्स डिटरमाइन वेदर द फॉलोइंग लाइन्स आर इंटरसेक्टिंग टू ईच अदर. म्हणजे शॉर्टेज डिस्टन्स फाइंड आउट करून त्यामधलं जर लाईन इंटरसेक्टिंग असतील शॉर्टेज डिस्टन्स 0 येणार. ओके, तर सेम आपण याच मेथडने सोडवणार आहोत. हे जे इक्वेशन्स आहेत हे इक्वेशन आपण पुढील प्रकारे ऍडजस्ट करू शकतो किंवा राईट डाऊन करू शकतो. त्या प्रकारे आपण लिहूयात. म्हणजे कसे, तर बघा बरं, पहिले इक्वेशन आहे ते x minus 5 upon 4, y minus 7 upon minus 5, आणि z plus 3 ला काय करणार, minus of minus 3 upon minus 5, and x minus 8 by 7, y minus 7 by 1, and z minus 5 by 3. सिंपली आता बघा बरं, x minus x1 हे इक्वेशन तुम्ही इथं लिहायचं आणि म्हणायचं कंपेअर करतोय आम्ही हे इक्वेशन याच्या बरोबर कंपेअर करतोय. मग x minus 5 by 4, तर इथे x1 y1 z1 याच्या व्हॅल्यू तुम्हाला मिळून जातील. मग त्याच्या व्हॅल्यू आहेत तर व्हॅल्यू काय करतो मी, इथल्या ह्या व्हॅल्यू आपल्याला पाहिजे x1 y1 z1 ची आणि a1 b1 c1 a2 b2 c2 ची व्हॅल्यू आपण हे कॅल्क्युलेट करणार आहोत. ठीक आहे, खालचं मी इरेज करतो. ठीक आहे, हा चला मला सांगा सगळ्यांनी x1 y1 z1 काय येणार. बरोबर आहे, तुम्ही सांगता इथे 5 7 3, 5 7 3. त्यानंतर x2 y2 z2 8 7 5. त्यानंतर a1 b1 c1 काय येणार 4 -5 आणि a2 b2 c2 7 1 3 प्रत्येकाच्या मध्ये कॉमा द्या म्हणजे सेपरेशन आपल्याला करता येईल. आता बघा काय करणार तुम्ही, यातून हा सबट्रॅक्ट करायचा, मग हा प्लसचा मायनस मायनस आणि हा प्लस झाला. बघा 8 - 5 3, 7 - 7 0, 5 + 3 नाउ इट्स 8. आता बघा a1 b1 c1 काय येणार 4 -5 -5 आणि इथे काय येणार 7 1 3 a2 b2 c2 च्या व्हॅल्यू. चला आता इथे कॅल्क्युलेट कसं करणार, हा इथे -5 × 3 -15 1 × -5 +5 ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर ना. आपण असंच करतो प्लस. आता हा प्रोडक्ट असा करण्याऐवजी आपण असा करतो 7 5 -35 and 4 3 12 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इथे काय मिळणार तुम्हाला 4 × 1 4 7 5 35 ब्रॅकेट स्क्वेअर. चला आता वरचा डिटरमिनंट कॅल्क्युलेट करायचा. हा d काय येतोय तो पहा. सो d इज इक्वल टू इथे काय मिळणार डिनॉमिनेटरला
हा -10 स्क्वेअर प्लस इथे किती मिळणार -47 स्क्वेअर प्लस इथे येणार 39 चा स्क्वेअर. ओके, इथे काय मिळणार बघा 3 into -5 3 are -15 प्लस 5 -0 हा डायरेक्टली 0 झाला आणि पुढे काय येणार 8 into हेच येणार 4 3 are 4 1 are 4 7 5 are 35. ओके, म्हणजे काय मिळते बघा. सो D is equal to here 3 into -10 3 into -10 मी डायरेक्टली त्याला 30 म्हणू शकतो आणि किंवा एक स्टेप जर आपण वाढवली तरी पण काय अडचण नाही. 3 into -10 and here 8 into 39 and in denominator 10 square is 100 47 square आणि 39 square. तर आम्हाला सांगा 47 square plus 39 square काय येतोय. प्लीज चेक काय मिळतोय. हा करा, प्रत्येकाने चेक करा. 47 चा स्क्वेअर किती मिळाला. आणि 39 चा स्क्वेअर करा. चला प्रत्येकाने 39 चा स्क्वेअर करा. किती आला. ओके, फायनल जे आन्सर आहे ते फायनल आन्सर तुम्ही कॅल्क्युलेट करायचं आणि या ठिकाणी लिहून टाकायचं आणि फायनली आन्सर लिहायचं युनिट. ठीक आहे, हा जो आहे तो हा कितवा आहे आपला क्वेश्चन नंबर 7 आहे. पहा क्वेश्चन नंबर 7 मधला हा प्रॉब्लेम आहे आणि तो तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे, दिस इज क्वेश्चन नंबर 7 and you can solve easily the question number 7. बघा फायनल काय आन्सर आहे ते मला सांगू शकता का तुम्ही. क्वेश्चन नंबर 7 चा फायनल आन्सर लेंथी कॅल्क्युलेशन आहे. एकदा कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघा, तुम्हाला त्याची आयडिया येईल. ठीक आहे, 282 upon 3830 282 upon 3830 युनिट. ठीक आहे, हे फायनल आन्सर मिळते बघा. सगळ्यांना मिळाले का हे आन्सर फायनल. अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये मला वाटतं जी लास्ट स्टेप होती ती लास्ट स्टेप मे बी तुम्हाला समजली का नाही ते एकदा चेक करा. 116 आलतं आपलं लास्ट स्टेप मध्ये, लास्ट प्रॉब्लेम मध्ये आन्सर 116 आलतं. आपण अशा प्रकारे काही जण म्हणतात सर ती स्टेप समजली नाही, तर वरती काय होता, वरती 116 होता आणि डिनॉमिनेटर मध्ये स्क्वेअर रूट मध्ये होता. तर बघा या 116 ला आपण असं लिहू शकतो 116 चा स्क्वेअर रूट 116. तर एक 116 यातला कॅन्सल झाला तर एक 116 राहतो. याला 4 into 29 आपल्याला लिहिता येतं. तर 2 into √29 युनिट असं पण त्याचा फायनल आपण आन्सर लिहू शकतो अगोदरच्या प्रॉब्लेमचा. काही मुलं म्हणतात सर ती लास्ट स्टेप समजली नाही, तर ही लास्ट स्टेप अशी आहे. या प्रॉब्लेमचं जे आन्सर आहे ते हे कॅल्क्युलेट करा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. दिस इज द फायनल आन्सर. ओके, बघा अगोदरच्या प्रॉब्लेमचं सांगितलं. आता तुम्हाला मी दोन प्रॉब्लेम शिकवले. पहिल्या याच्यामध्ये शॉर्टेस्ट डिस्टन्स डिटरमाइन बाय कम्प्युटिंग. जर डिस्टन्स 0 आला असतं तर लाईन इंटरसेक्टिंग. डिस्टन्स 0 आलंय का नाही, देअरफॉर आपण फायनली काय म्हणू शकतो, the lines are not intersecting. Lines are not intersecting. का बरं लाईन इंटरसेक्टिंग नाहीये, त्याच्या पाठीमागचं कारण आहे, जर डिस्टन्स आपल्याला 0 मिळालं असतं तर मग आपण डायरेक्टली लिहिलं असतं की लाईन इंटरसेक्टिंग आहे. पण डिस्टन्सच 0 मिळालं नाही तर आपण म्हणू शकतो का नाही. आता पहा याच्या सारखा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला क्वेश्चन देतो. तर
सेम क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करून बघायचा आणि प्रत्येकाने सॉल्व्ह करायचा, मला सांगायचं. ठीक आहे, मला सॉल्व्ह करून पाठवायचा. तर सेम क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन पहा, M16. सेम क्वेश्चन आहे बघा. M16 मध्ये तुम्ही म्हणणार सर जे सेकंड इक्वेशन आहे ते इक्वेशन मी फक्त नोट डाऊन करतो इथे. बघा सेम क्वेश्चन आहे, फक्त दुसऱ्या याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला ते इक्वेशन्स अशा प्रकारे दिले. ठीक आहे, हा क्वेश्चन कोणता आहे, M16. तर क्वेश्चन मी तिथे x - 1 y + 1 x - 1 y + 1 z - 1 अपॉन x - 5 आहे, y - 7 आहे, y - 7 and z + 3 अपॉन 4 5 5 4 5 5. आणि सेकंड इक्वेशन देताना फक्त एवढं दिलंय, x - 6 y - 8 z + 2. आता तुम्ही म्हणणार सर या क्वेश्चन मध्ये a2 b2 c2 कुठून शोधायचा, तर डिनॉमिनेटरला काहीच जर नसेल तर ऍटलीस्ट काय असतो, 1 असतो. हे इक्वेशन आपण ऍज इट इज लिहू शकतो, x - 5 by 4 y - 7 by 5 z -3 upon 5 and याला कसं लिहिता येईल, x - 6 by 1 y - 8 by 1 and z -2 by 1. एकदा का असं तुम्ही नोट डाऊन केलं की तुम्हाला ह्या व्हॅल्यू सगळ्या मिळून जातील आणि ह्या व्हॅल्यू मिळाल्या का तुम्ही फायनली पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आता मी तुम्हाला दोन टाइपचे प्रॉब्लेम शिकवले. पहिल्या टाइप मध्ये काय केले की शॉर्टेस्ट डिस्टन्स आपण फाइंड आउट केलं. सेकंड टाइपच्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय केलंय की बाय कम्प्युटिंग द शॉर्टेस्ट डिस्टन्स check whether the given lines are intersecting or not. तर पहा दोन टाइपचे प्रॉब्लेम झाले. थर्ड टाइपचे प्रॉब्लेम फाइंड द व्हॅल्यू ऑफ अननोन. तर त्या टाइप मध्ये आपण शोधणार आहोत, म्हणजे थर्ड टाइपचा प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत. कोणता, फाइंड द व्हॅल्यू ऑफ अननोन. पहा एकदा मी सगळं इरेज करतो आणि त्यानंतर परत पुन्हा एकदा आपण सेपरेटली सॉल्व्ह करतो. ठीक आहे, त्यामध्येच मी ऍडजस्टमेंट करतोय. काही म्हणून म्हणतात सर पुन्हा एकदा फ्रेशली प्रॉब्लेम सोडवा. ठीक आहे, टाइप 3 चा प्रॉब्लेम आहे. टाइप 3 चे प्रॉब्लेम म्हणजे काय, फाइंड व्हॅल्यू ऑफ अननोन if lines are intersecting. यातलेच थर्ड टाइपचे प्रॉब्लेम हा तुम्हाला देताना असंच दिलेला असेल बघा. क्वेश्चन 8 त्याच एक्सरसाइज मधला, इफ लाइन्स x - 1/2 y + 1/3 z - 1/4 and x - 3/1 y - k/2 z/1 are intersecting, then find value of k. तर काय करा, k ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. कधी, जर आपल्या लाईन इंटरसेक्टिंग असतील तर तुम्ही k ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. बघा बरं जमतंय का आपल्याला. एकदा आपण क्वेश्चन पण चेक करूया. क्वेश्चन नंबर 8, x - 1/2 y + 1/3 z - 1/4 x - 3/1 y - k/2 and z/1. आता बघा लाईन इंटरसेक्टिंग असतील तर ऑब्वियसली हा डिटरमिनंट 0 येणार आहे. मग आपण काय करणार, सोल्युशन. लेट we can write given lines equation as follow. चला म्हणजे काय मिळणार बघा बरं, x - 1/2 y -1/3 and z - 1/4 and x - 3/1 y - k/2 and z काहीच नाहीये तर आपण तिथे 0 घेऊया अपॉन 1.
चला हे इक्वेशन आपण काय करणार, कम्पेअर करणार. कोणाबरोबर, कम्पेअर विथ कोणाबरोबर, x x1 upon a1, y y1 upon b1, z z1 upon c1, and x x2 upon a2, y y1 upon b2, and z z1 upon c2 यांच्या बरोबर कंपेअर करा. जर कंपेअर केलं तर आपल्याला काय मिळणार, x1 y1 z1 and a1 b1 c1. त्यानंतर x2 y2 z2 and a2 b2 and c2 यांच्या व्हॅल्यू मिळणार. चला मला सांगा, इथे x1 1 y1 -1 z1 1 म्हणजे काय, 1 -1 1. त्यानंतर 3k0 इथे काय मिळणार आहे बाळांनो, इथे चला a1 b1 c1 सांगा, 2 3 4 आणि इथे 1 2 1. आता इथे लिहिणार तुम्ही, गिवन लाइन्स आर intersecting, then d is equal to 0. जर डिटर्मिनंट 0 असेल, therefore x2 x1 y2 y1 z2 z1 upon a1 b1 c1 a2 b2 c2 is equal to 0. हा डिनॉमिनेटरचा काही येऊ द्या, जर या बाजूला गेला तर 0 into that अगेन 0. आता बघा, ही एक लाईन आहे, दोन्ही इंटरसेक्टिंग आहेत. इंटरसेक्टिंग पॉइंट सपोज काही असेल, त्या इंटरसेक्टिंग पॉइंटला आपण काय म्हटलं, A, आणि दुसराही पॉइंट जो आहे तो पण आपल्याला Aच मिळणार आहे. म्हणजे काय, इंटरसेक्टिंग पॉइंट 3 3 -1 -1 2 2 अशा प्रकारे मिळणार आहे. मग यांच्या दोघांमधलं डिस्टन्स A किंवा 3 3 ऑब्वियसली काय येणार, 0 येणार. प्रत्येक वेळेस आपल्याला डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स आपल्याला 0 मिळणार आहे. चला त्याच्यामध्ये आपण काय करूयात, व्हॅल्यू टाकून देऊयात. एकदा का आपण व्हॅल्यू पुट केल्या की आपल्याला आन्सर मिळून जाईल. चला सगळ्यांनी व्हॅल्यू पुटअप करा तिथे. म्हणजे काय मिळेल बघा, x2 x1 3 -1 2 k मायनस, यांचे साइन बदलणार, मायनस प्लस मायनस. हा 3 -1 2 k -1 म्हणजे आला k + 1. इथे 0 -1 म्हणजे -1. त्यानंतर a1 b1 c1 2 3 4 1 2 1 = 0 सिंपल थिंग. आता बघा, आता आपण काय करणार आहोत, हा डिटरमिनंट काढणार. 11th ला आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला शिकलोय, बरोबर ना. डिटरमिनंट दिलेला होता, त्या ठिकाणी x ची व्हॅल्यू होती आणि ही x ची व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी फाइंड आउट केली. सेम थिंग आपल्याला ती करायची. ठीक आहे, चला इथे 2 into इथे 3 - 1 3 2 into 4 8 3 - 8. इथे सेकंड काय असतो, मायनस k + 1 into 2 into 1 2 4 into 1 4 म्हणजे 2 - 4 -1 2 2 are 4 3 1 are 3 4 - 3 = 0. इथे काय मिळाला, 2 into 3 - 8 किती, -5 minus k + 1 into -2 minus 1 into 1 = 0. 2 5s are -10. हा मायनस मायनस प्लस झाला आणि फक्त 2 राहिला. सो 2k + 2 आणि इथे -1 मिळाला. 2 - 1 1 आला आणि 10 मधनं 1 गेला तर इथे -9 + 2k = 0. Therefore 2k = 9. Therefore k = 9/2. आपल्याला त्यांनी अननोन ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली होती. k ची लाईन इंटरसेक्टिंग होत्या. आपण काय केलं, फॉर्म्युला घेतला. d ची व्हॅल्यू 0 आहे. याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण व्हॅल्यू पुट अप केल्या. ज्या वेळेस तुम्ही प्रॉब्लेम सोडवणार त्या वेळेस लक्षात ठेवायचं की आपल्याला त्यांनी दिलेले इक्वेशन याच्या बरोबर कंपेअर करायचे. x - x1 y - y1 z - z1 कंपल्सरी हवा.
जर नसेल तर जर प्लस असेल तर +1 ला आपण कसं लिहिणार -(-1) +3 जर असेल तर याला कसं लिहिणार -(-3) बाहेर मायनस ब्रॅकेटच्या आतमध्ये मायनस. जर एखादी टर्म दिली नसेल तर त्याला +0 आपण म्हणणार. जर डिनॉमिनेटरला काहीच दिलं नसेल तर 1 1 1 घेणार. या टाइपचे प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि सॉल्व्ह करा. सेम तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलाय, सेकंड क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्कला देणार. होमवर्कचा क्वेश्चन कोणता आहे तर बघा सेम M17 मिसलेनियस मधला 17 नंबरचा क्वेश्चन आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. लक्षात येते सगळ्यांच्या? ओके, जर समजत असेल तर तुम्ही यस म्हणू शकता कमेंट्स मध्ये. ओके, बघा हे झाल्यानंतर लास्ट टाइपचा जो प्रॉब्लेम आहे ते फोर्थ टाइपचा प्रॉब्लेम आहे, डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन. पॅरलल लाईन मध्ये काय प्रॉब्लेम होतो, हा A1 B1 C1 आणि हा A2 B2 C2 सेम राहतो. त्यावेळेस आपल्याला हा फॉर्म्युला वापरता येत नाही, कारण A B C आणि ह्या म्हणजे काय, या ज्या दोन रो आहेत त्या दोन रो सेम येतात. जर दोन रो सेम असतील तर डिटरमिनंटची व्हॅल्यू 0 होते. त्यामुळे आपल्याला दिलेले इक्वेशन वेक्टर फॉर्म मध्ये लिहून तो फॉर्म्युला तिथे यूज करावा लागतो. तर बघा त्या टाइपचा जो लास्ट वाला प्रॉब्लेम आहे तो लास्ट वाला प्रॉब्लेम आपण सोडवणार आहोत. फाइंड, आता बघा तो जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन पण मांडतो मी तिथं. एक्सरसाइज फाइंड, सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, ठीक आहे त्याच्याबरोबर आपल्याला कंपेअर करावं लागणारच आहे आणि डिटरमिनंट नंतर इव्हॅल्युएट करायचं आहे. या पण व्हॅल्यू आपल्याला तिथे लागतील. सो वी कॅन राइट दिस, डी लाइन्स आर इंटरसेक्टिंग हे नको आहे आपल्याला. इथे काय असणार आहे की या ज्या दोन लाईन्स आहेत या लाईन्स आपल्या पॅरलल आहेत. जर पॅरलल असतील R2 इथे म्हणतो मी पॅरलल लाईन R2 पॅरलल लाईन्स, then the shortest distance between them D is equal to काय फॉर्म्युला आहे A2 minus A1 bar क्रॉस B bar अपॉन मॅग्निट्यूड ऑफ B bar. असा क्वेश्चन एक विचारलेला आहे. ठीक आहे, बुक्स मधला एक क्वेश्चन आहे, तो क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर हा फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी वापरायचा आहे. ओके, एक्सरसाइज मधलं मी काय इथे काय म्हणतो, डिस्टन्स बिटवीन parallel lines in Cartesian form. चला क्वेश्चन मी या ठिकाणी राइट डाउन करतो. क्वेश्चन नंबर आय थिंक सॉल्व मधला 18th नंबरचा क्वेश्चन आहे. बघा, फाइंड द डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन. क्वेश्चन विचारलाय फाइंड द डिस्टन्स between parallel lines आणि त्यांनी लाईनची इक्वेशन्स आपल्याला दिलेत बघा, x/2 y/-1 z/2 and x-1/2 z-7/1 and sorry x-1/2 y minus 1/-1 and z-1/2 z-1/2. चला आता हे जे इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन तुम्ही या फॉर्मॅट मध्ये लिहून टाका. बघूया जमतात का तुम्हाला प्रत्येकाला. आय एम गिविंग ओनली फ्यू सेकंड. ठीक आहे, एक 10 सेकंड घ्या फक्त. बघा जमतंय का तुम्हाला. जमलं पाहिजे सगळ्यांना. खालचे ते जे दिलेले इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन या प्रकारे अरेंज करा.
आहे. बघा यामध्ये काय लिहिले ते इक्वेशन कसे लिहिले तुम्ही, x minus 0 by 2, y minus 0 by -1, z minus 0 by 2 and x minus 1 by 2, y minus 1 by -1, z minus 1 by 2. ओके, इथे x1 y1 z1 दिलेला नव्हता, मग आपण काय केला तो 0 घेतला. एकदा का 0 घेतला तर यांच्या व्हॅल्यू आता कंपेअर करू शकतो. बघा x1 y1 z1 0 0 0. त्यानंतर x2 y2 z2 काय येणार 1 1 1, इथे 1 1 1. त्यानंतर a1 b1 c1 काय येणार, आता फक्त इथे a b c च्याच व्हॅल्यू राहणार, फक्त काय राहणार a b c च्या व्हॅल्यू राहणार. and a is equal to 2, b is equal to -1, c is equal to 2. आता बघा याच्यावर काय करणार, a1 बार काय येणार 0i प्लस 0j प्लस 0k and a2 बार काय येणार तुमचा 1i प्लस 1j प्लस 1k and सेकंड काय येणार तुमचा b बार 2i मायनस 1j प्लस 2k. एकदा का हे तुम्हाला मिळालं की याच्यावरनं तुम्ही काय करू शकता कॅल्क्युलेट a2 मायनस a1 बार, a2 मायनस a1 बार. चला यांची सबट्रॅक्शन करा, 1 मायनस 0 1i, 1 मायनस 0 1j and 1 मायनस 0 1k. हा आला a2 मायनस a1. याच्यावरनं काय करा, b बार ची मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करा. काय येईल ती b बार ची मॅग्निट्यूड 2 स्क्वेअर प्लस -1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. So this is equal to 4 plus 1 plus 4 root 9 is equal to 3. So magnitude of B is equal to 3. आता काय पाहिजे आपल्याला, शॉर्टेस्ट डिस्टन्स फाइंड आउट करायचे. पॅरलल लाईन्स आहेत, आपल्याला हा फॉर्म्युला पाहिजे a2 a1 चा क्रॉस प्रोडक्ट b बार बरोबर आणि त्याची मॅग्निट्यूड. मग बघा इथे काय करूयात, a2 a1 याचा क्रॉस प्रोडक्ट b बार बरोबर. क्रॉस प्रोडक्ट म्हणजे डिटर्मिनंट. फर्स्ट रो ला ijk, सेकंड रो ला काय येणार a2 a1 म्हणजे काय, याचे कोएफिशिएंट 1 1 1 आणि नंतर b बार चे कोएफिशिएंट 2 1 2. चला करा कॅल्क्युलेट आहे. I इथे 1 into 2 2, 1 into 1 1, 2 plus 1 minus j, 1 into 2 2, 2 into 1 2, 2 minus 2 plus k cap, 1 into 1 1 minus 1, इथे minus 2. जे काय मिळालं बघा बरं, इथे 2 plus 1 3i minus 0j आणि इथे -1 -2 -3k. येते लक्षात. आता बघा हा आला a2 a1 बार क्रॉस b बार. याची पण मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायची. a2 a1 बार क्रॉस b बार याची मॅग्निट्यूड जर कॅल्क्युलेट केली तर काय मिळेल, 3 स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर म्हणजे इथे काय मिळाला 9 प्लस 9 18. 18 we can write the 18 as 9 into 2, so 3 root 2. आता बघा डिस्टन्स बिटवीन गिवन लाइन्स, तो फॉर्म्युला या ठिकाणी राईट डाऊन करा. काय तो फॉर्म्युला, a2 a1 क्रॉस b बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ b बार. चला त्या ठिकाणी सो d इज इक्वल टू, तिथे व्हॅल्यू टाका की वरती मिळाली आपल्याला 3 रूट 2 आणि खाली डिनॉमिनेटरला काय मिळालाय मॅग्निट्यूड ऑफ b. मॅग्निट्यूड ऑफ b इज 3, 3 ला 3 कॅन्सल झाला आणि d ची व्हॅल्यू मिळाली रूट 2 युनिट्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण 4 टाइपचे प्रॉब्लेम पाहिलेत. हा जो टाइप आहे किंवा हा जो सेक्शन आहे तुमच्या बोर्ड एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. सीईटी वरती याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. बोर्डाला तर 3 मार्क्सचा जो क्वेश्चन आहे तो सेक्शन सी मधला याच्यावरती विचारला जातो आणि मे बी तुमचं नशीब खूप चांगलं असेल तर 2 मार्काला एमसीक्यू याच्यावरती टाकतील. शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू लाईन म्हणजे अननोनची जी व्हॅल्यू आपण के ची फाइंड आउट केली होती, तर तुम्हाला 2 इक्वेशन दिलेली असतील आणि के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगतील. अशा प्रकारचा एक एमसीक्यू यावरती तयार केला जाऊ शकतो. तर प्लेन मधलं लाईन आणि प्लेन मधला लाईनचा हा जो आहे तो हा 6 नंबरचं लेक्चर होतं. लास्ट जे लाईन हा जो सेक्शन आहे त्या लाईन सेक्शन मधला
अँगल बिटवीन लाईन्स हा एक टॉपिक राहिलेला आहे. तो टॉपिक झाल्यानंतर आपला हा लाईन टॉपिक पूर्णपणे होतोय. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. अगदी सोप्या भाषेमध्ये हे जे प्रॉब्लेम्स आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे. त्याला नक्कीच तुम्ही काहीतरी सपोर्ट करा. फक्त शेअर किंवा सबस्क्राईब करणं आणि छानपैकी प्रॉब्लेम समजून घेणं एवढंच तुम्ही करू शकता. थँक्यू व्हेरी मच फॉर द वॉचिंग व्हिडिओ.